छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर पोलीस ठाण्यातले पोलीस अधिकारी गुरुवारी 18 तारखेच्या सकाळी 3 आरोपींचा शोध घेत संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळच्या एका लॉजमध्ये पोहोचले। या लॉजच्या डेस्कवर त्यांनी 3 जणांची चौकशी केली। त्यांनी बुकिंग करताना दिलेलं नाव, नंबर आणि सीसीटीव्ही मध्ये दिसलेले चेहरे सगळी माहिती पोलिसांनी घेतली आणि पुढच्या 3 तासात हे 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते। या 3 आरोपींवर गुन्हा होता सामूहिक अत्याचाराचा। त्याच लॉजमध्ये रात्रीच्या वेळी चुकून त्यांच्या रूममध्ये शिरलेल्या विवाहित महिलेवर बळजबरीने दारू पाजून सामूहिक अत्याचार केल्याचा। छत्रपती संभाजीनगरच्या एका लॉजमध्ये रूम नंबर 105 ऐवजी रूम नंबर 205 मध्ये गेलेल्या विवाहित महिलेसोबत नेमकं काय घडलं, सीसीटीव्ही मध्ये नेमकं काय दिसलं, पोलिसांनी फक्त काही तासात आरोपींना कशी अटक केली, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारी एक 30 वर्षांची विवाहित महिला एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते। या महिलेला एक छोटं मूल आहे। तिचा पती आधी काहीच काम करत नव्हता, पण मागच्या काही दिवसांपासून तो सुद्धा कामाला जात होता। पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी या महिलेवर होती। ही महिला आर्थिक अडचणीत असल्यामुळे तिने भोकरदनमधल्या आपल्या मित्राकडे पैशांची मागणी केली। तेव्हा त्याने पैसे द्यायला होकार दिला। या दोघांचं 17 डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ भेटायचं ठरलं। त्यानंतर या दोघांनी बिअर पिण्याचा प्लॅन केला। मग या विवाहितेच्या मित्रानं स्टेशन जवळच्या हॉटेल ग्रेट पंजाब मध्ये रूम बुक केली। या रूमवरती हे दोघं गेले। या रूमचा नंबर होता 105। या दोघांनी रूममध्ये बिअर पिली, जेवण केलं। त्यानंतर या महिलेच्या मित्राला बिअर जास्त चढली आणि तो झोपून गेला। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या महिलेला फोन आला, त्यामुळे ती फोनवर बोलायला रूमच्या बाहेर गेली। पण त्यानंतर ती परत या रूममध्ये आलीच नाही। दारूच्या नशेत परत येत असताना या महिलेनं रूम नंबर 105 ऐवजी रूम नंबर 205चं दार वाजवलं। त्या रूममध्ये संभाजीनगरमध्येच राहणारे 3 तरुण दारू पित बसलेले। अचानक दारात आलेली एक महिला बघून यांची विकृती चाळवली। त्यांनी या महिलेला आतमध्ये बोलवलं। त्यानंतर जबरदस्तीने ओढून घेत आणखी बिअर पाजली। ही महिला पूर्णपणे नशेच्या अंमलाखाली असल्याचं समजल्यावर या तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले। चुकून रूममध्ये आलेली महिला या तिघांच्या वासनेची शिकार बनली। साधारण 2 ते 4 वाजण्याच्या सुमारास ही महिला शुद्धीवर आली आणि त्यानंतर त्या तिघांच्या रूममधून बाहेर पडली आणि आरडाओरडा करत थेट वेदांतनगर पोलीस ठाणे गाठलं। पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात केली। त्यांनी ग्रेट पंजाब हॉटेल गाठलं। तिथे या 3 तरुणांनी कोणत्या नावाने रूम बुक केली होती, कोणाचा नंबर दिला होता याची चौकशी केली। तेव्हा त्यांना आढळलं की जवाहर कॉलनीमध्ये राहणाऱ्या 3 तरुणांनी ही रूम बुक केलेली। या तिघांनी आपल्यापैकी एकाचा नंबर बुकिंगसाठी दिला होता। पोलिसांनी फोन ट्राय केले तेव्हा तिघांचेही नंबर बंद होते। पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, त्यात या तिघांचे चेहरे लक्षात आले। घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड या तिघांची ओळख पटवण्यात आली। या तिघांचं वय 25 ते 27 वर्षांच्या दरम्यान आहे। तिघही अविवाहित आहेत। घनश्याम आणि किरण हे एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये वसुलीचं काम करतात, तर ऋषिकेश अजूनही शिकत असून प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे। हॉटेल बुक करताना दिलेलं नाव आणि सीसीटीव्ही मध्ये दिसलेले चेहरे यांच्या जोरावर पोलिसांनी फक्त 3 तासात या आरोपींना जिन्सी, मोंढा आणि भानुदास नगर या भागांमधून अटक केली। या तिघांनी दारू पिण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती। पीडित महिलेने जेव्हा दार वाजवलं तेव्हा यांनी फसवून या महिलेला रूममध्ये ओढलं। 3 ते 4 तास तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हे त्या रूममध्ये झोपले। त्यानंतर सकाळी आपले फोन बंद करून इथून पसार झाले। पण सीसीटीव्ही आणि फोन नंबरमुळे पोलिसांनी तिघांनाही लगेचच ट्रॅक केलं। पण या सगळ्या घटनेबद्दल काही प्रश्न सुद्धा विचारण्यात येत होते। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही महिला चुकून दुसऱ्या खोलीत गेली कशी, या तिघांनी नेमकं केलं काय? तर याबद्दलचा खुलासा झाला तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या दृश्यांमधून। ही महिला आणि तिचा मित्र आधी रूम नंबर 105 मध्ये गेले। त्यानंतर बराच वेळ ते याच खोलीत होते। इथे त्यांनी बिअर पिली, जेवण सुद्धा केलं। रात्री 11च्या सुमारास ही महिला रूममधून बाहेर पडताना आणि कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसली। त्यानंतर काही वेळानं फोनवर बोलतच ही महिला लिफ्टमधून बाहेर पडताना दिसते। त्यानंतर तिने रूम नंबर 205चा चुकून दरवाजा वाजवला। दोनदा दरवाजा वाजवल्यावर हा दरवाजा उघडला गेला आणि 3 आरोपींपैकी एक आरोपी समोर आला। तेव्हा लागलीच आपण चुकीचा दरवाजा वाजवला आहे या महिलेला समजलं। त्यामुळे ती सॉरी सॉरी म्हणत तिथून निघते। ती थोडंच अंतर पुढे गेलेली असताना त्या रूममधून आणखी एक तरुण बाहेर येतो आणि या महिलेला तुमचा मित्र आतच आहे, तुम्ही आत या असं म्हणताना दिसतो। या महिलेच्या कानाला फोन तसाच असतो, त्यामुळे आपला मित्रच आपली चेष्टा करत असेल, तो आतमध्येच असेल हे बघायला ती महिला आत गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसलं। पण रूम नंबर 205 मध्ये असलेल्या तिघांनी हीच संधी साधली। आतमध्ये आलेल्या या महिलेला त्यांनी पकडून ठेवलं, जबरदस्तीने बिअर पाजली आणि मग
आळीपाळीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केले, तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आता या सगळ्यात आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे हे एवढं सगळं होत असताना ज्या मित्रासोबत ही महिला लॉजवर आली होती, थांबली होती, तो कुठे होता? तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार हा मित्र दारूच्या नशेत पूर्ण गुंग होता. ही महिला फोनवर बोलण्यासाठी रूममधून बाहेर पडण्याआधीच तो नशेत झोपला होता. सकाळ होईपर्यंत हा तसाच झोपून राहिला. झोपेतून उठल्यावर आपल्या सोबत आलेली महिला दिसली नाही, तेव्हा सकाळ झाल्यामुळे ती घरी निघून गेली असेल चा अंदाज लावून तो सुद्धा निघून गेला होता. वेदांतनगर पोलिसांनी 3 तासात या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला. तिन्ही आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांच्यावर गंभीर कलमांतर्गत गुन्हाही दाखल झालाय. पण या सगळ्या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. हा तपास पूर्ण झाला की चुकीच्या रूममध्ये शिरल्याने सामूहिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणात आणखी कोण सहभागी होतं, की यात वेगळाच ट्विस्ट येतो, हे समजणार आहे.